आपल्या मतदारसंघात रेल्वेचा प्रश्न मोठा आहे। त्या संदर्भात आपण गेल्या 5 वर्षात काय कामं केली आहेत? आमच्या मतदारसंघात जेवढी काय रेल्वेचे प्रश्न होते ते रेल्वेचे प्रश्न पूर्ण आम्ही तुम्हाला सांगतो धसास लावलेले आणि ती प्रश्न आम्ही सोडून घेतले। प्रामुख्याने आमची या ठिकाणची मागणी होती मुंबईला जायला गाडी आणि हिंगोली मुंबई गाडी मीच चालू केलेली आहे। अडचण नाही, अभिमानानं सांगतो। या भागातून या ट्रॅकवर आमची अजमेर जात नव्हती, परंतु ती अजमेर जी मनमाड मार्ग जायची ती मनमाड मार्ग जाणारी अजमेरसुद्धा मी हिंगोली मार्ग या ठिकाणी केली। अमरावती आमची तिरुपती ती एक रेल्वे याच्यातून धावते, तीसुद्धा रेल्वे मनमाड मार्ग सोडण्याचा प्रयत्न रेल मंत्रालयाने केला होता, परंतु तीसुद्धा गाडी मी हिंगोली या ट्रॅकवर टाकून का तर माझ्या मतदारसंघातील हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आणि भक्तांना तिरुपतीचं सहज दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले। ते प्रयत्नाला मला यश आलं। आता जी काही कामं आहेत छोटी मोठी ओव्हरब्रिजची उडान पुलाची, आता ही उडान पुलाची जी कामं आहेत तर त्याच्यामध्ये प्रश्न असा की केंद्र सरकारकडनं उडान पुलासाठी 50% वाटा केंद्र सरकार द्यायला तयार आहे, परंतु राज्य सरकारनं 50% वाटा त्या ठिकाणी उचलायला पाहिजेत। म्हणून माझ्या मतदारसंघातील 4-2 जे उडान पूल आहेत हे रखडत पडलेले आहेत, परंतु आमचे सरकार आल्याच्या नंतर हे 2-4 उडान पूल जे आहेत प्रामुख्याने अतिशय गरजेचे आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी धसास लावू। आलटून पालटून उमेदवाराला निवडून देण्याची या मतदारसंघाची परंपरा आहे? नाही, असं कधी वाटलं तुम्हाला? नाही, असं काय वाटलं नाही। जे लोकांच्या संपर्कात आहे, लोकांची कामं करू शकते, निस्वार्थपणे काम करू शकते। आता तुम्ही भ्रष्टाचार केला, लोकांपासून टक्केवारी घेतली, गुत्तेदार पोचले, हप्ते घेतले, नंबर 2चे धंदे केले तर लोक तुम्हाला पाडणार आहेत। आम्ही असे कुठले धंदेच केले नाही, आम्ही या भानगडीत पडत नाही। नको आम्हाला टक्केवारी, नको नंबर 2चा धंदा, नको हप्ता, नको गुत्तेदार, या भानगडीत तुम्हाला तो कधीही आम्ही पडलेले नाही। जी कामं होतात ते आम्ही सरळ कामं करत असतो। जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जो मंत्र दिला आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही तंतोतंत मी माननीय बाळासाहेबांनी दिलेल्या मंत्राचं तंतोतंत मी पालन करतो। मी राजकारणात असताना सुद्धा किंवा पदावर असताना सुद्धा 80% समाजकारण करण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं आमच्या या मतदारसंघामध्ये अशी कुठली अडचण नाही। उद्या 16 मेला तुम्हाला कळून जाईल की किती मतांना मी निवडून येईल। मतदारसंघातल्या विकास कामांबाबत काय सांगाल? मतदारसंघामध्ये खूप प्रश्न आहेत आणि जी विकास कामं व्हायला पाहिजे होती ती या सरकारच्या काळामध्ये झाली नाही। प्रश्न असा आहे की या सरकारनं एका मतदारसंघाचा प्रश्न नाही, या सरकारनं संबंध देशामध्येच हे प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि देशातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात, कुठल्याही राज्याच्या कान्याकोपऱ्यात केंद्र सरकारकडनं असं कुठलंही ठोस विकासाचं काम यांनी केलेलं नाही। त्याचे कारणं वेगळे आहेत की सरकारकडे पैसा नाही आहे। आपल्या पक्षानं जास्तीत जास्त महिलांना संधी देण्याची घोषणा केली होती, मात्र तसं चित्र दिसत नाही आहे। नाही, तेवढ्या महिलांच्या संदर्भामध्ये तो विषय नाही आहे। कारण काय की महिलांना आम्ही संधी देतोच। आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतमध्ये 50% आरक्षण या ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यामुळं अडचण नाही आहे। आता शिवसेनेनं आता इथं भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे। आता ते तिसऱ्यांदा म्हणजे चौथ्यांदा ते आता निवडणूक लढवत आहेत। जवळजवळ 15 वर्षापासून त्या खासदार आहेत, आता चौथ्यांदा ते खासदार होतात। नाही, अशातला प्रकार नाही। आम्ही उमेदवारी द्यालो। राष्ट्रवादीनं काय केलं, काँग्रेसनं काय केलं मला सांगा बरं तुम्ही? किती महिलांना आरक्षण दिलं? काय आज महिलाला मी तर म्हणेल की या देशातल्या महिलांना या देशाच्या जे नेत्या किंवा UPAच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुमराह केलेलं आहे। अहो, तुम्ही आरक्षणाचं जो काय बिल आणलं आणि ते आरक्षणाचं बिल तुम्ही लोकसभेत मांडण्यापेक्षा तुम्ही राज्यसभेत मांडलं। आता राज्यसभेत मांडल्याच्या नंतर त्याला लोकसभेत मांडावं लागणार आहे, लोकसभेत त्याला मंजुरी घ्यावी लागणार महिला आरक्षणाची। आमचं तर काय, आमची तर भूमिका आम्ही तर फायनलच होती आमची, परंतु जे काही केंद्र सरकारनं, काँग्रेस सरकारनं या देशातल्या महिलांना त्यांची दिशाभूल केली, त्यांना गुमराह केलं, त्यांच्याबद्दल फार काहीतरी प्रेम दाखवलं। मग तुम्ही जे बिल आहे हे बिल राज्यसभेत मांडण्यापेक्षा जर लोकसभेत जर मांडलं असतं तर त्याला कुठंतरी न्याय मिळाला असता, पण तसं काँग्रेस सरकारनं केलेलं नाही।
फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून आम्ही महिला आरक्षण आणतो एवढाच मुद्दा समोर केला आणि संबंध देशातल्या महिलांना दिशाभूल करून त्यांचा विश्वासघात या ठिकाणी त्यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत आपली नेमकी भूमिका काय आहे? मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय गंभीर आणि ऐरणीवर आलेला आहे आणि मराठा आरक्षण तुम्हाला सांगतो हे मिळालं पाहिजे. ते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची सुद्धा इच्छा आहे. परंतु याला कुठेतरी निकष काय याचा कुठेतरी नियम जे आपण ज्या पद्धतीनं आरक्षण मागतो त्या पद्धतीनं नाही. परंतु ज्याची काय आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असेल, खऱ्या अर्थानं उदरनिर्वाहासाठी त्याच्याकडे कुठलेही साधन नसेल किंवा बँक फायनान्ससुद्धा एखादं जर घ्यायचं असेल तर मॉर्टगेजसाठी त्याच्याकडे कुठले प्रॉपर्टी नसेल, खऱ्या अर्थानं तो खराच गरीब आहे. मग तो मराठा असू दे, दलित असू दे, मुस्लिम असू दे, साळी माळी कोळी आंध आदिवासी गोरमाटी कुठल्याही जातीचा व्यक्ती असू दे त्याचे आर्थिक निकष लावा आणि त्याला कुठेतरी आरक्षण द्या अशी जी मागणी शिवसेना प्रमुखांची होती. परंतु मधल्या काळामध्ये त्या मागणीला जोर आला आणि जोर आल्याच्या नंतर सेपरेट आम्हाला आरक्षण द्या असं म्हटल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्याला सुद्धा तो सहमती दिलेली. कारण काही कुठल्याही जाती जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता जसं आता 52% जे आरक्षण आज आपण महाराष्ट्रामध्ये देतो त्या 52ला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजेत आणि एक वेगळं हे आरक्षण आहे ते ठेवून दुसरं आरक्षण सरकारनं मराठा समाजाला द्यायला पाहिजेत. आणि मी हे सांगतो की महाराष्ट्रात उद्या केंद्रात आमची सरकार आल्याच्या नंतर पहिला निर्णय आम्ही या ठिकाणी हे घेऊ. दुसरा निर्णय धनगर समाजाला STमध्ये कसं समावेश करून घेता येईल हा एक तो निर्णय या ठिकाणी घेऊ. ऑलरेडी गॅजेटमध्ये धनगर समाज हा STमध्ये गणला गेला, घटनेमध्ये त्याचा उल्लेख केला आणि महाराष्ट्रामध्ये जेवढा काही धनगर समाज आहे हा STमध्ये ग्राह्य धरून केंद्र सरकारकडनं त्यांच्या नावावर जेवढे काही फंड्स या राज्याला उपलब्ध होतात ते फंड्स जी काय आता आदिवासी समाज आहे तो जर सोडला तर बाकी जे फंड्स सरकार इतरत्र योजनेवर खर्च करतो. त्यामुळे त्यांच्या नावावर जर वेगळा केंद्र सरकारचा फंड्स मिळत असेल तर राज्य सरकारनं धनगर समाजाला सुद्धा STमध्ये समावेश घेऊन जेवढ्या काही विकास, जेवढ्या काही योजना, जेवढ्या काही सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलतीचा लाभ धनगर समाजाला या ठिकाणी द्यायला पाहिजेत. याच्यासाठी सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना सहमती दर्शवलेली आहे. मराठा आरक्षणाला सुद्धा या ठिकाणी कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी केली आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण आता या ठिकाणी निर्माण होणार नाही. येणाऱ्या आमचं जे काळ आहे हे आमचं चांगलं काळ आहे. चांगलं आम्हाला आता उद्या सरकार येणार आहे आमची आणि या सरकारमध्ये असे ठोस धोरणात्मक निर्णय जेणेकरून समाजावर होणारे अन्याय अत्याचार कुठंतरी याच्यामुळं दूर होतील. त्यामुळं आम्ही हे निर्णय जरूर घेणार आहोत. आणि नरेंद्रभाई मोदी या देशाला प्रधानमंत्री पाहिजेत हे सर्वसामान्य माणसाची तुम्हाला सांगतो धारणा झालेली आहे. म्हणून शिवसेना स्ट्रॉंग झाली आणि नरेंद्रभाई मोदीमुळे आणखीन 4 मताचा याच्यामध्ये भर पडला म्हणून आमचे पर्सेंटेज वाढले.